स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नातं आपुलकीचं. तर आज आहे मंगळवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. ॲक्च्युली आता व्हिडिओ खूप दिवसांनी येतोय. सध्या तरी ना गरमी इतकी होते नाशिकमध्ये, नाशिकच नाही सगळीकडेच आता एकदम हाय तापमान आहे, त्याच्यामुळे खूप गरमी होते आणि अशा गरमीमध्ये कामं सुचणं थोडंसं अवघडच असतं. माझं पण तसंच झालं काहीसं. फक्त उठायचं, फॅन खाली बसायचं आणि फॅनची हवा तर एवढी जड असते ना की त्याच्यामुळे खरंच असं वाटतं की झोपून घ्यावं लगेच. जेवण पोटात गेलं की लगेच झोपायची इच्छा होते आणि सगळ्यांचंच माझ्या मते उन्हाळ्यामध्ये असंच होत असेल. पण म्हटलं आता सगळं आळस झटका आणि चला आपल्या व्हिडिओला लागूया. आता माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं झालं. इथे बघू शकता तुम्ही, मी ना इथे रश्याची कोबीची भाजी केली होती, पण त्याचा बराच रसा आता आटून गेला आहे. आणि इथे कैऱ्या काढून ठेवल्या, खूप साऱ्या कैऱ्या जमा झाल्या होत्या माझ्याकडे. इथे कैऱ्या काढल्या आणि हे बघा, या पण अजून काही कैऱ्या आहेत. तर म्हटलं चला या कैऱ्यांचंच आज काहीतरी करू आणि त्यासाठी इथे एक पाटी काढून ठेवली, कुकर पण काढून ठेवला. तर मला या कैऱ्यांचं काय करायचं आहे, दोन प्रकार करायचे कैऱ्यांचे. तर काही कैऱ्यांचं मी पन्ह करणार आहे आणि काही कैऱ्यांचं गुळ आंबा करणार आहे. कोणी साखर आंबा म्हणतं, कोणी गुळ आंबा म्हणतं. तर अर्ध्या अर्ध्या कैऱ्यांचं ते करणार आहे. ॲक्च्युली अजून कैऱ्या होत्या पण रोजचं चटणी करणं वगैरे, आणि काल पण सकाळी पण चटणी केलेली ही, हे बघा कैरीची चटणी. तर दोन कैऱ्यांची चटणी केली ना तर सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेच्या जेवणात आम्हाला ती पुरेशी होते. तर मग कैरी चटणीसाठी सुद्धा कैरी लागतेच. तर दोन कैऱ्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि या सगळ्या कैऱ्या काढल्या. आता या गार पाण्यात टाकते आणि कसं कसं गुळ आंबा किंवा पन्ह कसं बनवणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर चला. दुपारी काही करायचं म्हटलं की ओट्यावर पूर्णपणे ऊन येतं, त्याच्यामुळे ना मी म्हटलं जाऊ दे आता आराम करू. आणि दुपारी असं पण ना काही करण्याची इच्छाच होत नव्हती, भरपूर असं ऊन होतं. कैऱ्या पाण्यातच ठेवल्या आणि कधी पण आपण जेव्हा गुळ आंबा किंवा साखर आंबा असं काही करायचं असलं ना तर कैऱ्या थोडा वेळ अगोदर पाण्यात ठेवायच्या, कारण की त्याला चीक असतो बऱ्यापैकी आणि तो चीक जर म्हणजे तोंडाला वगैरे लागला ना तर तो उभरतो. मग त्यापेक्षा ना त्या कैऱ्या जरा वेळ पाण्यात वगैरे ठेवल्या की चीक जरा नरम पडतो आणि कैऱ्या धुवायला सोप्या पडतात. धुताना तो चीक सहज असा निघून जातो. त्याच्यामुळे बराच वेळ माझ्या त्या कैऱ्या ज्या आहे ना त्या पाण्यात राहिल्या. आणि काही कैऱ्या जर असं कधी कधी होतं ना की कैऱ्या आणून 4-5 दिवस होतात, मग कैऱ्या थोड्याशा लूज पडायला होतात. तर पाण्यात ठेवल्यामुळे ना कैऱ्या पुन्हा तशाच टवटवीत होतात. जसं आपण बघा मेथीची भाजी वगैरे धुतल्यानंतर पुन्हा ती ताजी होते एकदम, तसंच कैऱ्यांचं सुद्धा होतं. आणि म्हणून मग त्या कैऱ्या बराच वेळ पाण्यात राहिल्या आणि आता त्या जेव्हा आपण सालं काढू ना तर तेव्हा सालं काढायला एकदम सोप्या जातील. तर चला आता कपडे वगैरे तर इतक्यातच वाळतात, पण मी संध्याकाळी काढले कारण की माझ्या इथे म्हणजे वरती कपडे असतात. तर बऱ्यापैकी ऊन म्हणजे उन्हात नसतात कपडे, कारण की बऱ्यापैकी रखरखीत उन्हात जर कपडे ठेवले ना तर खूप कपड्यांना असं बुरकेपणा येतो. त्याच्यामुळे माझे कपडे वरती असतात जिथे फारसं ऊन येत नाही, म्हणून मी संध्याकाळीच कपडे काढले. आता उठले आणि त्यानंतर संध्याकाळी कपडे वगैरे काढून घेतले बाहेरचे जे धुतलेले होते. आणि हे चिमणीचं घरटं बघा. तर चिमण्यांनी तुम्हाला मागे सांगितलं ना की त्याच्यामध्ये पिलं दिले होते, म्हणजे व्हिडिओत नव्हतं सांगितलं पण शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर पिलं दिलेले होते, तर त्यांची पिलं वगैरे उडून गेले आणि त्याच्यामुळे आता घरटं रिकामं झालं होतं. सो मी ते स्वच्छ असं धुतलं वगैरे आणि थोडंसं म्हटलं वॉश करून ठेव, त्याचा थोडासा वेगळा वास पण येतो ना. आणि त्यानंतर झाडांना पण पाणी टाकलं, कारण की जशी आपल्याला वेळोवेळी तहान लागते ना तसं या दिवसामध्ये झाडांना सुद्धा खूप पाण्याची गरज असते. आणि उन्हात तर कधीच पाणी टाकू नये. आता यावेळी काय होतं, संध्याकाळी थोडी निवांत असतात झाडं आणि संध्याकाळी पाणी टाकलं ना तर आपल्याला पण गारवा खूप छान राहतो. आणि वातावरण बघू शकता इथे अगदी असं ढगाळ ढगाळ वातावरण झालं. काही ठिकाणी ढग पण असे काळे काळे झाले आहेत. तर बहुतेक पाऊस पडतो की काय असं वाटायला लागलं आणि गरम पण प्रचंड होतं आहे. आणि सध्या तर म्हणजे ऊनच इतकं आहे ना, तर सगळीकडे भरपूर असं तापमान आहे ह्यावर्षी. आणि ह्यावर्षी खरंच उन्हाने सगळ्यांचा जीव घेतला असं म्हटलं तरी चालेल. आता हे बघा इथे हे लहान लहान मुलं खेळत होते. या खेळाला काय म्हणतात मला माहिती नाही, पण त्या असं बॉटल फेकतात आणि नंतर लपून बसतात ती बॉटल आणायला जाणारा व्यक्ती येऊपर्यंत. तर असं त्यांचं मुलांचं खेळणं
जाणं चाललं होतं, कारण आता सध्या कसं आहे शाळेंना पण सुट्ट्या आहेत, तर त्यामुळे मुलांचे असे विविध खेळ असतात आणि आजकाल कुठे हो एवढे असे मैदानी खेळ बघायला मिळतात. आत्ता सध्या मुलं फक्त मोबाईलमध्ये लागलेले असतात. मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम हे असं म्हणजे गेमचे पण इतके प्रकार उपलब्ध आहेत ना, तर छोट्या मुलांसाठी वेगळे गेम, मोठ्या मुलांसाठी वेगळे PUBG वगैरे असं भरपूर गेम असतात. पण मैदानी खेळ खेळणारी मुलंसुद्धा असतात काही. त्यांच्यापैकीच आमच्या इथे बरीच लहान मुलं जे आहेत ना, तर त्यांना मैदानी खेळ खूप आवडतात आणि दर उन्हाळ्यामध्ये ते आवर्जून खेळतात. दर उन्हाळ्यात कशाला, असं एरवीसुद्धा जेव्हा शाळेला सुट्टी असते ना रविवारी वगैरे, तर संध्याकाळी आमच्या इथे येऊन बघितलं ना, एवढा कलकलाट असतो मुलांचा, तर ते सगळे मुलं ना मैदानी खेळ खेळण्यासाठी उतरलेले असतात. तर चला आता ते मुलांचा खेळ वगैरे मी ना बराच वेळ बघत बसले आणि म्हटलं चला आपल्याला पण कैरीचं पन्हं वगैरे करायला उशीर होईल, कारण ते शिजायला पण खूप वेळ लागतो. पन्हं शिजायला एवढा वेळ नाही लागत, पण गुळ आंबा जो आहे ना, म्हणजे साखर आंबा, तर तो शिजायला खूप वेळ लागतो. गुळ आंबा पण असंच सेम प्रोसिजर असते गुळ आंब्याची, जी मी तुम्हाला आता साखर आंब्याची दाखवणार आहे. ती फक्त साखरेऐवजी त्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकायचा असतो. बाकी सगळं सेम त्याच्यात इन्ग्रेडियंट्स जातात आणि टेस्ट पण त्याची वेगळी लागते थोडी गुळ आंब्याची साखर आंब्यापेक्षा. पण आता एवढं म्हणजे गूळ पण होता माझ्याकडे, पण एवढं गूळ किसा वगैरे बारीक करा, त्याच्यापेक्षा म्हटलं चला साखरेचा करू. आणि असं पण ना कैऱ्या भरपूर येत असतात, तर हे मार्केटमधून कैऱ्या आणतातच, तर मग पुढच्या कैऱ्या आणल्या ना तर म्हटलं त्याचा गुळ आंबा करू. आता तो जेव्हा करेल ना मी तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल, पण सध्या तरी मी साखर आंबा करते, तो तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला पण बनवायचा असेल तर आरामशीर बनवता येईल, न चुकता बनवता येईल आणि वर्षभर टिकतो. आता काही काही ताईंची लहान लहान मुलं असतात, तर मग टिफिनला वगैरे देताना पण ना तो छान लागतो. म्हणजे पोळीबरोबर गुळ आंबा दिला, एखाद्या दिवशी नसलंच काही भाजी, किंवा लहान मुलांचं काय होतं, ही भाजी नाही आवडत, ती भाजी नाही आवडत, की तेव्हा तो गुळ आंबा द्यायला किंवा साखर आंबा द्यायला खूप छान वाटतं. आणि आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा तर असंच व्हायचं. उन्हाळ्याचे दिवस आले आणि त्यानंतर जूनमध्ये शाळा चालू झाली की आमचा 8-15 दिवस तरी डब्याला आमच्या साखर आंबा किंवा गुळ आंबा असंच काहीतरी असायचं आणि त्याबरोबर पोळी. खूप सुंदर लागायचा आणि खरंच खूप छान असतात ते दिवस. आत्ताच्या मुलांना तर टिफिनला इतके वेगवेगळे प्रकार केले जातात, सँडविच काय, फ्रँकी, बर्गर, भरपूर असे प्रकार निघाले आहेत, टिक्की वगैरे असं. तर त्या काळी आपल्याला नव्हतं एवढं. त्या काळी फार फार तर म्हणजे मला जेवढं आठवतं ना, आमच्या डब्याला तर लिटरली पापडाची चटणी किंवा गुळ आंबा किंवा लोणचं, फोडणीचा भात, फोडणीच्या पोळ्या असं काहीतरी असायचं. तर चला असे काही आठवणी असतात आपल्या काही पदार्थांबरोबर जोडलेल्या, त्याच्यामुळे त्या आठवल्या म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. आता सगळ्या कैऱ्यांची सालं काढून झाली आणि आता ह्या सगळ्या कैऱ्या मी किसून घेते. आणि कैऱ्या किसताना थोडंसं सांभाळूनच किसायचं, कारण की त्या जेव्हा आपण सालं काढतो ना त्या खूप सरकतात हातातनं, आणि हातातनं सरकून आणि आपला हाताला काही इजा होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. तर अशा कडक जर असल्या ना कैऱ्या एकदम, तर मग छान वाटतात, त्या पटपट किसल्या पण जातात. थोड्या मऊ पडल्या की त्या किसायला थोड्याशा कठीण जातात. तर आता बघा इथे या सगळ्या कैऱ्या मी अशा किसून घेते. आणि त्याचा किस पण म्हणजे जेव्हा मी किसत होते ना तर तेव्हा तोंडाला एवढं पाणी येत होतं, कारण की आंबट होत्या, म्हणजे गावठी कैऱ्या आहे ना त्या. आणि जेव्हा गुळ आंबा करायचा असतो ना आपल्याला, तर तेव्हा शक्यतो गावठीच कैरी वापरायची. जी तोतापुरी कैरी येते बघा, किंवा खोबरा कैरी म्हणतो आपण त्याला, ती जर वापरली ना तर एवढी टेस्ट नाही, त्याच्यात फक्त गोडच अशी टेस्ट लागते. आणि गावठी कैरी जी असते ना तर तिच्यामध्ये आंबटपणा भरपूर असतो, त्याच्यामुळे आंबट गोड, पुन्हा आपण त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स टाकतो ना त्याच्यामुळे थोडासा तिखटपणा पण येतो. आता ते काय काय टाकणार आहे ते तुम्हाला सगळं पुढे जाऊन कळणारच आहे. तर चला आता माझ्या सगळ्या कैऱ्या किसून झाल्या आणि आता मी काय करते ना, या कैऱ्या म्हणजे जेवढा आपल्या कैऱ्यांचा किसून झाल्यानंतर कैऱ्यांचा किस जेवढा भरतो ते भांड्याने एका हवं तर मोजून घ्यायचं. आता मला अंदाज आलेला आहे त्याच्यामुळे मी मोजत नाही, पण साधारण ह्या असतील 1 किलोच्या आसपास किसून झाल्यानंतर बरं का. तर किसण्याच्या अगोदर भरपूर असतात त्या कैऱ्या, पण किसून झाल्यानंतर त्याच्यात कोळीचं वजन कमी होतं. कोळी म्हणजे त्याच्या आतली जी बी असते त्याच्यात, तर ते वजन कमी होतं. तर मग त्यानुसार आपल्याला साखर टाकायची. आता हे 1 किलोचा किस होता, तर त्याप्रमाणे मी माझ्याकडे हे 150 ग्रामचं माप आहे, तर मी हे 1 किलोच्या प्रमाणात साखर याच्यामध्ये टाकते आहे.
आणि ते खालीच सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून वरती जेव्हा आपण गॅसवर ठेवतो ना तर मग ते वितळायला सुरुवात होते ना. तर वितळल्यावर पण मग ते एकजीव होतंच, पण त्यातल्या त्यात असं छान व्यवस्थित मिक्स केलं ना तर सगळी साखर सगळीकडे मिक्स होते आणि खाली कैरी कैरी जर राहिली ना, फक्त साखर वरतून टाकली तर खाली कैरी जळायला सुरुवात होते. आणि हो मैत्रिणींनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, आंबट पदार्थ मग ती कढी असो, गुळांबा असो किंवा आता कैरीचं पन्हं असो, ते जे पण करतो ना ते आपण नेहमी स्टीलच्या धातूमध्येच करायचं, म्हणजे स्टीलचं धातू असलेलं भांडं घ्यायचं. आता हे जे पातेलं आहे ना तर हे स्टीलचंच आहे माझं आणि त्याचं तळ मेन म्हणजे जाड आहे. जाड तळाची भांडी घ्यायची, म्हणजे आपलं जळत नाही, कारण स्टीलमध्ये बघा पटकन जळायला सुरुवात होते. आणि जर आपण ॲल्युमिनियममध्ये वगैरे केलं तर मग ते काय होतं ना की ॲल्युमिनियमची आणि आंबट पदार्थाची रिॲक्शन होते, त्याच्यामुळे मग ते आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतं. त्यामुळे स्टीलच्या याच्यामध्ये जे पण करायचं असेल ते स्टीलच्या याच्यामध्येच आंबट पदार्थ करायचा, अगदी रोजची कढी करताना सुद्धा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही कढईत वगैरे करतो ॲल्युमिनियमच्या, तर ठीक आहे, इट्स ओके. कढीला कढईमध्ये फोडणी दिली समजा, तर मग ती कढी झाल्यानंतर लगेच उतरवून घ्यायची आणि म्हणजे स्टीलच्या पातेल्यात काढून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला ती रिॲक्शन आपल्या शरीरासाठी घातक जी असते ना ती आपल्या पोटात जात नाही. चला, आता साखर आंबा तर ठेवला मी गॅसवर, पण म्हटलं चला जो आपला डेली यूजचा साखरेचा डबा असतो ना त्यातली पण साखर संपली होती. आता काढलाच आहे साखरेचा डबा, तर म्हटलं त्याच्यात पण साखर काढून घेऊ. सो त्याच्यात पण मी आता साखर काढून ठेवली. साखर आंबा तसा शिजायला बराच वेळ लागतो, कारण की साखर पूर्ण विरघळते, मग पुन्हा ती आटते, तर त्याच्यामुळे बराच वेळ जातो त्या प्रोसिजरमध्ये. तोपर्यंत म्हटलं चला आपण ह्या कैरीच्या पाण्याची तयारी करून घेऊ, म्हणजे स्वयंपाकाला लागायला. तर बघा इथे आता मी कैरी ही वेगळी कैरी घेतली आहे, म्हणजे तोतापुरी कैरी आहे ही अजिबात आंबट नसते. सो ही कैरी मी अशी कापून घेते. आता बरेच लोक काय करतात ना, डायरेक्ट कुकरमध्ये कैरी तशीच टाकतात संपूर्ण, पण तसं न करता मी अशा त्याच्या थोड्याशा छोट्या छोट्या अशा फोडी करून टाकते, कारण की कधी कधी कसं होतं ना की कैरीच्या आतमध्ये कीड जर असली तर ती आपल्याला समजत नाही. आता ही कैरी बघा, ही कीड वगैरे काही नाही, पण थोडंसं ते चिकाचं जे लागलेलं असतं ना ते मध्येपर्यंत होतं. तर मी अशा फोडी करून करून आणि ती कैरी सगळी स्टीलच्या कुकरमध्ये टाकते. आता इथे पुन्हा मी एक स्टीलचाच कुकर घेतला आणि बघा मग तोतापुरी कैरी जी असते ना तर तिची कोय बघा किती बारीक असते. आणि आपला जो मी साखर आंब्यासाठी आंबा वापरला ना, कैरी वापरली ना, तर त्या कैरीची जी कोय असते ना ती थोडीशी जाडसर असते. तुम्हाला मी दोन्ही कोळीमधला फरक दाखवते. आता ही कोय बघितली तुम्ही, एकदम अशी चप्पट असते आणि फार अशी जाड नसते. आणि ही बघा कलर पण हिचा वेगळाच आहे. ही गावठी कैरी, तिची कोय एकदम थोडीशी जाडसर असते आणि तिचा कलर पण ना थोडासा असा येलोइश असतो, जसा आपण जुना तांदूळ नवा तांदूळमधला फरक असतो ना तसंच काहीसं असतं हे. चला, आता या सगळ्या कैरींच्या फोडी करून घेतल्या आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि दुसऱ्या साईडला ठेवून देते कुकर तसाच. आता त्याला काही शिट्टीला म्हणजे शिट्टी नाही करायची आपल्याला, शिट्ट्या पण करू शकता तुम्ही, पण मी तसंच ठेवणार आहे. आणि एक साईडला बघा आपला साखर आंबा किती छान कलर आला आहे ना, मस्त असा गोल्डन कलर आला त्याला. आणि बघा ना मैत्रिणींनो, फळ एकच पण त्याचे गुणधर्म किती वेगळे असतात ना. आता हा आंबा जेव्हा झाडाला लागतो तेव्हा कैरी स्वरूपात असतो, आणि जेव्हा कैरी स्वरूपात असतो तेव्हा आपल्या शरीराला तो खूप सारे थंडावे देतो. पण तीच कैरी जर पिकली तर त्याचा आंबा तयार होतो आणि त्याचा गुणधर्म टोटली बदलले जातो. त्याचा गुणधर्म उष्ण होतो आणि आपल्या शरीराला तो खूप सारी उष्णता देतो. म्हणून आपण बघा रोज रोज आंबे नाही खात, कारण की शरीरातली उष्णता भडकते. पण त्याचबरोबर कैरीचं पण मात्र रोज पितो आपण, कारण ते शरीराला थंडावा देतं. तर त्याचप्रमाणे आता सध्या तरी खूप उष्णता आहे, त्याच्यामुळे मी पन्हं करू म्हटलं, जे रोज पिण्यासाठी होईल आणि आपल्या शरीराला थंडावा पण देईल. आता आपला साखर आंबा जळू नये म्हणून मी तो शेगडीच्या बारीक बर्नरवर शिफ्ट केला आणि जो मोठा बर्नर होता त्याच्यावर पाण्यासाठीचा कुकर ठेवला. आता जे आम्ही गुळ आंब्यासाठी कैऱ्या किसल्या होत्या ना, तर त्याच्यामध्ये काही कैऱ्या थोड्याशा नरम झाल्या होत्या, त्या मला किसायला थोडासा त्रास होत होता. त्याच्यामुळे मी म्हटलं राहू देते तशाच आणि त्या पाण्यामध्ये आता उकळायला टाकते. आता त्या कैऱ्या ज्या होत्या त्या सालं काढून घेतले त्याचे आणि तसेच उकळायला टाकल्या. आता हा कुकर ना मला वाटतं थोडासा छोटाच होईल, पण बघते होत असलं तर ठीक, नाही तर नंतर चेंज करून टाकेल. त्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 आपले मिरे जे असतात ना तर ते मिरे टाकले आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं, जेणेकरून त्याची वाफ पण जाईल. हे काचेच्या झाकणाला ना छोटंसं होल असतं, त्याच्यामधनं वाफ पण निघून जाते, म्हणजे ते उतू जाणार नाही. आणि एकीकडे सतत आपला जो साखर आंबा आहे ना तो सतत ढवळत राहायचा, जेणेकरून तो खाली लागला नाही पाहिजे, कारण स्टीलचं पातेलं आहे त्याच्यामुळे पटकन लागू शकतो.
आणि माझं पण तसंच होत होतं बरं का. तो साखर आंबा जो आहे ना, तो खाली थोडा थोडा असा लागायला सुरुवात झाली होती. जास्त प्रमाणात जळाला तर त्याचा पूर्ण कलर तर चेंज होईलच, पण खाण्यासाठी पण तो एकदम असा जळकट जळकट लागेल. तर मी काय केलं ना, एक तवा ठेवला आणि तव्यावर म्हटलं तो साखर आंब्याचं पातेलं ठेवू. तर या स्टेजला आल्यानंतर थोडासा साखर आंबा घट्ट होत चालतो ना, आता तो कधी कधी जळतो. तर मग अशा वेळी आपण खाली एक तवा वगैरे असं ठेवायचा आणि त्याच्यावर पातेलं ठेवायचं. आता निम्म्याच्या वर साखर आंबा आपला झालेला आहे, शिजलेला आहे. तर या स्टेजला येऊन मी त्याच्यामध्ये एक 2-3 लवंग आणि 2-3 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहे, जेणेकरून ना त्याला थोडीशी अशी तिखट टेस्ट येते. आणि चांगलं हलवून घेतलं, तुम्ही बघू शकता थोडासा लागायला सुरुवात झाली होती ती खाली पातेल्याला पण थोडंसं असं काळपट काळपट चिकटलेलं आहे. तर मी आता तवा ठेवला, तवा तापला आहे. आता त्याच्यावर हे पातेलं ठेवून देते, जेणेकरून ना त्याला एकदम अशी डायरेक्ट उष्णता नाही ना लागत, तर मग तो जळत नाही. बरेच काही पदार्थ असेच असतात, तर त्याला अशीच ट्रिक वापरायची असते, म्हणजे त्याला डायरेक्ट उष्णता न लागता अगोदर तव्याला उष्णता लागते आणि तव्या थ्रू थोडी थोडी उष्णता त्याला लागते, त्याच्यामुळे पदार्थ आपला व्यवस्थित होतो, जळत पण. गुळ आंबा इथे गुळ आंबा नाही, हा साखर आंबा आहे. आणि गुळ आंबा असाच करता. आणि हे कलर किती मस्त आलाय त्याचा, एकदम गोल्डन गोल्डन छान कलर आला. आणि तो असा खाली लागायला सुरुवात झाली होती ना, म्हणून मी इथे तवा ठेवला त्याच्या खाली. आणि इथे आपलं काय कैरीचं पण, इथे ही थोडीशी बडीशोप भिजत टाकली, ती पण्यासाठी लागणार आहे आपल्याला, त्यामुळे. तर आता हे पन्ह आणि साखर आंबा मला दुपारीच करायचं होतं, पण आमच्या इथे आहे ना खूप ऊन येतं दुपारी. म्हणजे असा एरवी फॅन खाली बसलो ना 5 वर फॅन लावून, तरी पण घाम येतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे ह्यावेळेस खूप सारी उष्णता आहे सगळीकडे. आणि त्यातल्या त्यात नाशिकचं तर खूप तापमान सांगितलं, जे तापमान कधीच बघितलं नाही एवढं तापमान आहे नाशिकचं. 42 तापमान आहे. त्याच्यामुळे गॅसजवळ उभं राहणं तर एकदम अशक्य होतं. त्याच्यामुळे जेवण वगैरे केलं, आराम केला आणि म्हटलं संध्याकाळी मस्त गार हवेत बनवू. यावेळेस छान हवा सुटते, तर खिडकीतनं हवा पण येते, तरी सुद्धा वरती फॅन चालू आहे. आणि फॅन चालू असून सुद्धा मी पूर्ण केस वरती बांधले, तरी सुद्धा मला खूप घाम येतोय. तर आता हे पन्ह आणि साखर आंबा होतोय तोपर्यंत मी बाकीचं आवरून घेते, कारण संध्याकाळची वेळ आहे, तर दिवाबत्ती पण करायची, बाहेरचे कपडे वगैरे काढून ठेवायचे, घड्या घालून वगैरे लगेच ते पण ठेवून द्यायचं आहे. आणि पुन्हा आपला रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला स्टे ट्यून, मी पुढे कसं कसं करते, काय करते, सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता ते दोन्ही पण व्हायला, म्हणजे साखर आंबा आणि पन्ह व्हायला बराच वेळ लागणार आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपली संध्याकाळची जी रोजच्या रुटीनची कामं असतात ना, ती कामं पण आवरून घेऊ. बाहेरचे कपडे मगाशीच तुम्ही बघितलं की बाहेरचे कपडे काढले, झाडांना गार पाणी, मस्त थंडगार पाण्याने आंघोळ घातली. जशी आपल्याला गरज असते तशी खरंच त्यांनासुद्धा थंडाव्याची खूप गरज असते. आणि त्यानंतर म्हटलं चला हे कपडे लगेच घडी घालून ठेवू, कारण की कपडे तसेच ठेवले ना मग एकावर एक कपडे साचत जातात आणि नंतर कंटाळा येतो ते कपडे घडी घालायचा. तर हे पण आले होते, तर म्हटलं चला गप्पा मारत मारत मस्त कपड्यांच्या घड्या पण करू. आणि कपड्यांच्या घड्या करता करताना मी अधूनमधून तिथे साखर आंबा आणि पण्याकडे पण चक्कर मारत होते आणि अधूनमधून ते पण हलवून देत होते. पण पण्याचं काय झालं ना की तो कुकर थोडासा छोटा पडला आणि ते थोडंसं असं उतू जायला लागलं, बाहेर यायला लागलं. त्याच्यामुळे मग मी मोठ्या पातेल्यात शिफ्ट केलं आणि म्हणजे कुकर खूपच छोटा झाला होता ना, त्याच्यामुळे मी तो कुकरमधून काढून थोडंसं मोठ्या पातेल्यात शिफ्ट केलं, जेणेकरून व्यवस्थित असं ते उकडलं जाईल असं. तर बघा आता आपलं ऑलमोस्ट जो साखर आंबा आहे तो झालेला आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकली आणि त्याच्यात जायफळ वगैरे टाकलं तरी छान लागतं, पण मी काही जायफळ टाकलं नाही, होतं माझ्याकडे पण मी टाकलं नाही. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी कुकरमधून एका पातेल्यामध्ये कैऱ्या शिफ्ट केल्या आणि इतक्या सुंदर शिजल्या आहे ना कैऱ्या, अगदी सहज हाताने सुद्धा त्या मऊ होतात. हे बघा, असं फक्त स्मॅश केलं ना तर पटकन स्मॅश होतात, थोडासा दाब दिला तरी. तर या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं. आणि आता साखर आंब्याचा जो गॅस आहे ना तो सुद्धा मी बंद केला. आता त्याला पण म्हणजे वेलची पूड टाकली ना तर त्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं ठेवायचं. त्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले. आता जो कुकर होता ना स्टीलचा घेतलेला मगाशी, त्याच कुकरमध्ये मी डाळ लावली. एका साईडला ना भात लावते, वरण भात आणि फ्लॉवरची भाजी वगैरे असं करायचं होतं मला स्वयंपाक, कारण की हे सगळं करताना भरपूर असा वेळ झाला होता आणि गॅस दोन्ही साईडला गॅस पूर्ण बिझी होता पन्ह आणि साखर आंब्यासाठी. त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला पण बऱ्यापैकी लेट झालं. आता ते साखर आंबा वगैरेची भांडी पण बरीच निघाली होती. तर इथे बघा माझे दोन्ही साईडला कुकर पण झाले आणि भांडी सगळी जमा करून ठेवली. पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या माझ्या.
मी अगदी सगळंच व्हिडिओ नाही घेतला पोळ्या करताना वगैरेचा असं. तर सगळी भांडी जमा करून ठेवली. आता ही कुकर गार होईपर्यंत मी ही भांडी पण घासते आणि लगेच गॅस वगैरे पुसून घेतला, ओटा पुसून घेतला. कारण काय झालं होतं की कैऱ्या किसताना ना सगळं त्या गॅसवर उडालं होतं. म्हणजे मी ओटा गॅस सगळं स्वच्छ केलेलं होतं, पण कैऱ्या किसताना सगळं म्हणजे आपण किसतो ना तेव्हा ते सगळं बाहेर पण उडतं. तर मग गॅस सगळं स्वच्छ पुसून घेतला, कारण त्याला उष्णता लागली ना तर परत ते कडक कडक होतं आणि मग गॅस घासण्याशिवाय पर्यायच नसतो त्याच्यामुळे. आणि ही छोटी छोटी काही भांडी होती ना, म्हणजे जसं ग्लास पाणी वगैरे पिलं की ग्लास वगैरे लगेच विसळून वरती ठेवले होते खिडकीत, ते पण लगेच मांडून घेते. कारण की ते खिडकीत राहिले ना मग ते खिडकीतच राहतात आणि सगळा पसारा दिसतो. 2 ग्लास तसेच ठेवले मात्र, कारण की आता लगेच जेवायला बसायचं होतं स्वयंपाक झाल्यावर त्याच्यामुळे. आता बघा माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि इथे मी आता उद्यासाठीचं इडलीचं मिश्रण जे आहे ना ते भिजत टाकते आहे. तर त्यासाठी मी इथे माझं जे 150 ग्रामचं माप आहे ना, तर त्या मापामध्ये व्हाईट उडदाची डाळ घेतली आणि ती तेवढा 1 कप आणि थोडीशी वरती टाकली एका कपाला. आणि त्याच कपाने पुन्हा तांदूळ मोजून घेतले. म्हणजे जेवढी डाळ घेतली ना तर त्याच्या दुप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे. आता इडलीचं मिश्रण कसं भिजवायचं, काय भिजवायचं सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी पण मी सांगितलं तुम्हाला, जेणेकरून ज्यांना प्रमाण माहिती नसेल इडलीचं कसं घ्यायचं तर त्यांना माहिती व्हावं म्हणून. जेवढी आपण पांढरी उडदाची डाळ घेतली ना त्याच्या दुप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ मी रेशनचे घेतले आहेत बरं का. रेशनच्या तांदळाने इडली खूप छान होते. इथे ना माझा पूर्ण स्वयंपाक झाला. तर इथे बघू शकता मस्त असं वरण केलं आहे आणि ही फ्लॉवरची भाजी केली. आणि हे सकाळसाठी टाकले भिजत. सकाळी म्हणजे आता हे रात्रभर भिजतील डाळ आणि तांदूळ, आणि सकाळी ते ग्राइंड करून उद्यासाठी इडलीचं करण्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये आहे भात. तर आता भात पण तयार झाला आपला, मस्त गरमागरम भात केला आहे. आणि हे जे आहे ना कैऱ्या त्या अजून सुद्धा गार नाही झालं, त्याचा मला मगाशी खूप जोरात चटका बसला. तर आता आम्ही जेवायला बसतो, जेवण झाल्यानंतर मग हे ग्राइंड करेल. तर आता ते ग्राइंड करताना जमलं तर तुम्हाला दाखवेल, कारण की आता स्वयंपाक झाला आहे, गरमागरम स्वयंपाक आहे, तोपर्यंत आमचं जेवण पण होईल. आणि इथेच आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा आवाज पुन्हा ऐकावाचा वाटत असेल, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.